चहा करून दिलाय आजी लोकांना वरती. जरा आज पिठाची गिरण लावलेली आहे. दूध तापवून घेतलं. आज आबाळच आलेला आहे. आज दिवसभर काही ऊन नव्हतं, आबाळ आलेलं होतं. डुगूने इकडं हाणून घेतले बघा. एवढं इकडं लागले, दिसते का इकडं? हा, सांगत होते डुगूला लागले म्हणून. भांडणं करून येतो डुगू. दिवाबत्ती केलेली आहे. म्हणलं गव्हाचं थोडं दळावं. थोडं म्हणजे गव्हाचं तर जास्तच दळले. आणि हे ज्वारीचं आणि गव्हाचं पण भरपूर दळून ठेवले. कारण आहे ना, नुशा वगैरे होतात ना. आणि ज्वारीचं इकडं ठेवले. खाली कोणीच नाही. मावशी आहे इकडं. रामकृष्ण हरी. आबाळ आलंय आज. आबाळ चहा करून दिलाय. वरती जावा चहा प्यायला. हा, जावरती. आकाबाई काय चाललंय मग? छान घातलाय आज गाऊन. जावा. बाजरी उद्या दळावं म्हटलं. ज्वारी आज दळावं. गहू हाय का नाही? हा, एकदम लय नको दळायला, हाय का नाही? लय वेळ झालं गिरणी चालू आहे. खूप वेळ झालं चालू आहे. मस्त आहे ज्वारी. बारीक आहे जरा. हा, चांगली आहे ना? म्हणलं किडे नुशा होण्यापेक्षा आपलं एक दिवशी भाकर, एक दिवशी चपाती, आहे का नाही? कलावती आजीचा दात दुखायला आपल्या. तर मग इथं घशाच्या वगैरे गोळ्या आहेत, कानाच्या आहेत, दात म्हणजे दाढ दुखालेली पण गोळ्या आहे. दिल्या आता कलावती आजीला. बघू आता संध्याकाळी राहिलं तर ठीक, नाहीतर मग आपण जाऊ दाताच्या दवाखान्यात. हा, लय कटाळ आहे पण जावं लागतं लय दुखाल्यावर. हा, लय दुखाल्यावर जायचं. हा, गोळ्या तर आपल्याकडे रेडी असतात. गोळ्या आमच्याकडे रेडी असतात बघा. अचानक जर कान जरी ठणका लागल्यानंतर गोळ्या आपल्याकडे रेडी आहे. घसा दुखायला गोळ्या रेडी येतात. बाकीच्या सगळ्या गोळ्या आपल्याकडे असतात. मग आता ती गोळी खा दिलेली, तुला बरं वाटेल. हा, चहा वगैरे पिला ना आत्ताच? मावशी आल्यात, म्हणजे त्यांची शेती आहे, आमच्या शेजारीच राहतात. तर कसली भारी कोथिंबीर आली माहिती का. आणि वास येतोय. गावरान कोथिंबीर आहे मस्तपैकी. तर कोथिंबीरीच्या आहे ना, छान अशा वड्या करू आपण मस्त. धन्यवाद मावशी. आणून देतात काय असला तर. वानवळा आपल्याला घेऊन येतात. तर कोथिंबीर दिलेली आहे. आता बघू काय तर करू ह्याचं. सांगते आईला चहा करा म्हणते जरा. नाही नाही, घ्या की आता. केला आईने चहा, घ्या आता. तुम्ही एवढं आम्हाला कोथिंबीर आणले. मस्त अशी कोथिंबीर आहे. काहीतरी करावं. लसूण वगैरे आहे जरा. हिरव्या मिरच्या संपल्यात. म्हटलं बघू काहीतरी आता स्वयंपाक करावं. हे दह्याला आणलं होतं मी, पण ह्याच्यात दही लावल्यावर वास येतोय म्हणून दही एकदाच लावलं. परत काय दही लावलंच नाही. जरा पाणी भरून ठेवलं होतं. पाण्याने त्याचा लाल वास जाईल म्हणून. नाहीतर मग डब्यातच लावावं म्हटलं. बघा काय, पण छान मला आवडलं म्हणून मी आणलं होतं हे. तर पूजा वगैरे झाले सगळे. आणि चहा दिला होता. कलावती आजी चहा घेऊन गेली होती. आईचं काहीतरी चाललंय तिकडं. आज शनिवार म्हणून हनुमान चालीसा लावलेली होती. या कलावती आजी. रामकृष्ण हरी. राम राम. रामकृष्ण हरी. चालले तांदूळ वगैरे नीट करायचं, दूध तापवायचं चाललंय. आणि मी ना आज तुम्हाला गरम गरम छानपैकी भाकरी करणार आहे. भाकर खायच्या का चपाती? भाकर. भाकरीवर प्रेम आहे बघा, म्हणून आता भाकरी करायच्या. कोणी ज्वारी दिली ना आपल्याला की मग आपण काय करायचं? भाकरी करायच्या. तर थोडंसं म्हटलं सकाळी राहिलेलं दळण करून घ्यावं गिरणीत टाकून. तर ते सगळं एवढं राहिलं ज्वारी दळून घेते म्हटलं. सकाळी सकाळी ज्वारीचं पीठ असं एवढं दळून ठेवलं. आता भाजी करायची होती गोसावळ्याची. झालं. वरती पण जायचंय. काय करणार आहे भाजी? गोसावळ्याची. छान. वरण आज नाही करायचं? आज भाकरी बरोबर काय खायचंय? हां. आणि मेथीची भाजी पण करायची आहे ना. मेथीची भाजी पण आहे घरामध्ये, आर्यनने आणून दिलेली. तर मेथीची भाजी पण करू थोडी.
गोसावळ्याची भाजी करू थोडी, रस्सा म्हणजे मस्त. वरण नाहीच करायचं आज, नाही करायचं. झाली का मंदाईची आंघोळ वगैरे? रामकृष्ण हरी. तिकडं कोण आहे अजून? आणि ताई आहेत का? बर, कपडे वाळू घालतायत वाटतं. चला जरा वरती जाऊन येते आणि मग बाकीचं करते. अमृता चालले वाटतं घरामध्ये. वत्सला आजी अमृता तिकडं आहेत. ह्याला जरा नंतर गार झाल्यावर काढते, खूप गरम आहे. कोमलनी काय म्हणलं? हा हा काय? रामकृष्ण हरी म्हणले. रामकृष्ण हरी. राम 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 राम. झाले का सगळं चहा पाणी वगैरे? रामकृष्ण हरी. ही कुठे गेलत लिकरू? लघवीला गेली होती. बर 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 बर. तिकडे कोण कोण आहे अजून? पावडर मंगल बसले. मंगल मावशी, कुंभार मॅडम. झालं का नाही पावडर लिहून? हा निवांत. आवरलं का काम? बर. टिकल्या बघू कशा ठेवल्यात तू? मोठ्या लाव ना मग. ही मोठी लावायची, ही टिकली लावायची कुंभार, ही लावायची. हा चॉकलेटी. बापरे. हे बघा मंगल मावशीच्या जवळ. काय रे बरो लालू? यांची धिंगाणा मस्ती चालू असते. चला ना खातो खातात लय मस्त. भाऊ भाऊ आहेत ते. हे इथं बसवलंय. लागली ना करमत नाही मांजरांची. हे बसवलं पण हे लावत नाही. मी म्हंटल लावत जावा कधी तर, ऐकत जावा. ऐकत नाही तर लावत नाही तर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे बापरे, लय खुश मामला असतो. हा मोनाजीची तब्येत काय म्हणते? बरी आहे का? किती बारे रामकृष्ण हरी म्हणता मला? होय का? बरी आहे का? बरी आहे. मग काय तर बाकीचे बरे. तब्येत बरी आहे. बर. तुझी? हो माझी पण. मी तुझ्यासाठी वरी आले. म्हटलं खाली काम होतं, भाकरी करायच्यात ना तुम्हाला खायला. भाकरी करायच्या आधी म्हटलं वैजंत आजीला भेटून यावं. सगळे काम करून धुणं बिणं धुतलं. बर. आणखी इथलं पुसून घेतलं. बर बर बर. छान 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 छान. परत संडास बाथरूम घासलं. बर बर बर. छान. वैजंत आजी सगळं काम करते बघा. कोमलनी काय केलं? काय नाही केलं तिने. काय नाही केलं? इकडच्यानी काय काय काम केलं? काय नाही. हा ही आजी तेवढी काम करते होय. हा हरिपाठ केलं म्हणते. कोण हरिपाठ केलं? होय. तुम्ही दोघींनी? तुम्ही लय मैत्रिणी आहे बाय, फ्रेंड आहे फ्रेंड. आंघोळ केली का नाही आज? केली का? बर. सगळ्यांची झाली आंघोळ. होय. बर. खुश? खुश आहे. हो. आई आल्यावर तर खुश. म्हणून तर वरी आले. म्हटलं वरी जावं, वैजंत आजीला आधी भेटून यावं. नाही आली आई कशासाठी वाटलं? हा काल भेटायला नाही आली आई. आज आले की? हा मग किती खुशी वाटून जाईल आपल्याला. करमत नव्हतं काल? नव्हतं मला करमत. हा मला नव्हतं करमत. होय. काय वाटत होतं? बेकार बेकार वाटत होतं. कशामुळं? तुम्ही नाही आला म्हणून नावर. अरे देवा. बघा किती हिला म्हणजे ना. हा हा? माझा माझा नाद कुणा कुणालाय? होय तुम्हाला कुणा कुणालाय माझा नाद? सांगा बर. मला मला पण आहे. रातच्या धरून कालच्या धरून यायना वर. आता तू चांगली आहे की वर कशाला येऊ म्या? काल खालीच चालली मला घेऊन चला आईला भेटायला वरच नाही. म्हटलं कस काय करायचं उतरली परत आणला तिला. म्हणून तर आज सकाळी सकाळी म्हणलं जाऊन म्हाताऱ्या आजीला भेटून यावं. तिकडे परत जाती. धर धर एकदा हाताला वगैरे धर जरा. हा गरम आहे बाय. तुझ्या आकीचं अंग नेहमी गरम असतं. लय गरम आहे बाबा. कस काय करावं? बारीक बांगडी गोऱ्या चला दिसत झाली सोसर मन. असं होय.
तुम्ही म्हणता काय मी म्हणते ऐके बस येतं मी दिष्ट काढते ते. माझी हा बरं काढ चल. दिष्ट दिष्ट बाई जागली माझ्या बाईला. मिरचीने काढायचे. आई मिरच्याने काढते. बर सगळे मिळून एका दिवशी टोपलं बरं मिरची आणा. आता काय करणार आहे? दिष्ट काढायची आईची हा मस्त पाहिजे. बस का बस बस बस. वैजंत आजीची बी दिष्ट काढायला बघा तिकडे. काढते बाई माझी. हा मग तुझी नको हे काढायला बा. हो, तू काढा. पण सारखे मला हसते. बोलायला लावायचं जाऊ नको. नाही नाही काढा काढा काढू दे काढा काय हा तुझी आई आहे ना? हो, आहे की. हा आई सारखीच आहे हा, आईच आहे आपली. हो. वैजंत आजीची दिष्ट काढून बघ. हा, इथं होता वे बवायला येतं. लावू दे दिसत नाही का म्हाताऱ्या आजीला आपल्या. असू द्या असू द्या बसा आता. बघा तिकडून आहे ना लय असं पांढरं दिसते ना म्हणून आम्ही इकडे आलो होतो. म्हाताऱ्या आजी मी वैजंत आजी. होय म्हाताऱ्या आजी हो झाले का दिष्ट काढून? नाही बा. झाले काल कुठं निघाली होती पायऱ्यावरून कालवा करत मला माझ्या आखीकडून नेऊन सोडा आखीकडून नेऊन सोडा. आखी खाली राहते आणि तू वरी राहते. एकाच घरात राहतोय आपण. एकच घरात राहतं पण ते म्हणतात कालवण करीत नाही भाकरी करीत नाही. आता काय करू मला कोण दिसेना करत आता. नाही? कोण करत नाही? आखी करते ना तुझी. आखी आहे ना. आणि मग आखी आहे की तुझी? पण एकच दिवस होतो मला ना बिन बा पोळी बिन ह्याची करून टाकली कशी? थापून बिन हे लाटण्याची. म्हणजे आमची पोळी करून टाकशील? नाही अगं पोळ्या असतात का आपल्या पोळ्या असतात का ती नुसते अशी थापायची गोळा करायचा पुराण घालायचं. आणि एक बाई म्हणली होती का ग पुराण हे केलं नाही तो. तुला पोळी खवाटल्या का मला सांग? नाही, पोळीची नाही. आठवण झाली का? नाही नाही आपण घालू ना पुरण करू ना आता. आले ना आता होळी आहे का नाही? असं असं अहो भाऊजाईच्या नात्याने म्हणली अगो बा म्हणले आम्ही पोळ्या करतो तर तुम्ही बसलात. म्हणलं सर बाजूला तिला मग आता मी भाकरी करायला खाली. मग तू करतीस का भाकरी? येतीस का खाली? चुलीपाशी येतीस का माझ्यापाशी? येतेस? जाऊ का घेऊन म्हाताऱ्या आजीला खाली? हं? काय करतीस तू? भाकरी शिकतीस का भाजतीस? हा भाकरी भाकरी करीन ना. शिकतीस का तू? मी करते तू शेक. नाही तू शेक बरं मी बी शेकते. मी भाकरी बी करते आणि शिकते बी. दिसतं का तुला? आखीचं कपाळ कुठं आहे? दिसना. दिसा ना अंधारात काय दिसतंय का इथे? अंधारी नसतं पण कोण म्हणते उजेड आहे? सकाळ आहे आता. हो त्या तिकडे उजी चला आता लय झाल्या गप्पा. मला करायचा स्वयंपाक. आणि बाकीच्या कुठे गेल्या कोण बाकीच्या आहेत? ती भाज्या चिरायला येता. असं होय. मग चला चला ना. गोड तू गोड घेणार झाली आहेस गप्पा. का? येणार आहे. गोड गोड झाल्या गप्पा. गप्पा गोड गोड झाल्या आली बघा जवळ इकडून आली आता. म्हणलं भेटून जावं तुला एकदा. वैजंत आजीला एकदा. नाहीतर दिवसभर कुठं गेली आखी कुठं गेली आई.